पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेवर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून महाराष्ट्र राज्य पत्रित पशुवैद्यकीय संघटना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। वसईतील पशुवैद्यकीय अधिकारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत। वसई तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची 12 पदे मंजूर असताना सध्या केवळ 3 अधिकारी कार्यरत आहेत। तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांचीही मोठी कमतरता आहे। त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत असल्याचा आरोप संघटनेने केलाय। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मूळ काम जनावरांचे उपचार, लसीकरण आणि कृत्रिम रेतन करणे असले तरी सध्या त्यांना NDLM पोर्टलवर डेटा नोंदवणे आणि विविध प्रशासकीय कामांचा भार सहन करावा लागतोय। 2 मार्च पासून आंदोलनाला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने ते तीव्र करण्यात येते। 5 मार्च रोजी सामूहिक रजा आंदोलन, त्यानंतर उपोषण आणि मागण्या मान्य न झाल्यास 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे वसई तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई।